आज करत आहे साधी सोपी अंड्याची आमटी. म्हणजे आपण कसं स्पेशल अंड्याची आमटी करतो, अंडी एक एक फोडून बिडून घालून किंवा भरली अंडी बिंडी असं काही स्पेशल प्रकार नाही. ही अगदी साधी सोपी अंड्याची आमटी. तर अंडी उकडत घातलं आहे आणि वाटण फ्रीजमधून काढून ठेवलं आहे. म्हणजे ही झटपट एवढ्यासाठी की वाटण जर रेडी असा फ्रीजमध्ये तर पटापट होता. तर अंडी उकडल्यानंतर कुकरातच डायरेक्ट मी बटाटे घालतले, तेल टाकले, त्याच्यावर घातले बटाटे. लहान बटाटे होते, त्याचे 2-2 तुकडे करून घेतले. ते का हळद आणि मसालो म्हणजे कुठलंही जो तुमच्याकडे साठवणीचं तुमचं मसालो असतात तो घालायचो. जरासा परतून घ्यायचा, मसालो करपता म्हणून थोडं पाणी घालून घेतले लवकर. मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आधी थोडी आणि मग वरून घालूसाठी थोडी ठेवलं आहे. बस एक शिट्टी मारायची. एका शिट्टीत बटाटो ना अगदी छान मऊ शिजतात. आणि थंड झाल्यावर कुकर उघडून हवं तर चेक करून घ्यायचं बटाटे शिजलो का. शिजतातच कारण लहान होते त्याच्यात आणि चिरून घातलेले 2-2 करून. आता सोललेली अंडी ती सगळी घालून घेतलं आहे आणि आपल्या हवी तेवढी अंडी आणि आपल्या हव्या तेवढं वाटण घालायचं. झालं ना अंड्याची आमटी रेडी. अंडा करी किती झटपट ना. तर मग आता घालायचं वाटण. वाटण घालून आपल्या हव्या तेवढं पाणी आणि अशी मस्त दणदणीत उकळी काढायची छानपैकी. कारण ना अंडी त्याच्यात अशी मिळून येऊ हवी त्या वाटपात. मसाला आपण सगळा घातला. वरून घालायची कोथिंबीर आणि चांगली 5 ते 7 मिनटं अशी मस्त झाकण लावायची गरज नाही. अशी उकळी काढायची ते का खतखतून अगदी बघा. अशी उकळी काढली ना की सगळं अंड्यात मसालो लागतं छानपैकी. अंडा करी रेडी. आणि बरोबर घास जाऊसाठी वास हो ना म्हणून सुळे होते फ्रीजमध्ये 5-6 ते काढलं आहे आणि रेडी होते मसाले लावून ठेवलेले. ते छान कुरकुरीत भाजून घेतलं आणि आम्ही बसतो आता जेवक. तुम्ही पण या.